देवयानी, पण तूच आमच्याशी लग्नाविषयी बोलली होतीस. हो, कारण मी तुला लग्नाबद्दल विचारलं नसतं तर असा हा लाचार झालेला विक्रमादित्य मला कधीच बघायला मिळाला नसता. तुला काय वाटलं विक्रम, नाटक फक्त तूच करू शकतोस? आठवते दिवस जेव्हा तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं होतंस? आठवते फार्म हाऊस? देवयानी, प्लीज आमच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नकोस. शिक्षा? खरं तर विक्रम, तू माझे आभार मानायला हवे. तुला या अशा अवस्थेत बघायला इथे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तू जसा सगळ्यांसमोर माझा अपमान केला होतास तसाच मीही करू शकले असते. देवयानी, आमची अशी परीक्षा घेऊ नकोस. आम्हाला मान्य आहे, आम्ही आजपर्यंत तुझ्याशी खूप चुकीचं वागलो, पण या सगळ्या चुकांसाठी तू आम्हाला मोठ्या मनाने माफ करते. आम्हाला माफ कर. ते शक्य नाही. आम्हाला सोडून नकोस. गुड बाय विक्रमादित्य. आम्हाला सोडून नको. आम्हाला माफ कर. सर, सर काय झालं? सर, सर काय झालं सर? देवयानी कुठे? इथे तर कोण नाही सर. दरवाजा नॉक करून आत येते नाही? सर मी भरपूर वेळ दरवाजा नॉक करत होतो. काय काम आहे? सर या फाईलवर तुमची सही हवी होती. हा, करून देतो. जा. नील, तुला काय वाटतंय? कशाबद्दल? एकूणच विक्रम भाऊजी आणि देवयानी बद्दल. रागिणी, विक्रमचे बोलला त्याचा विचार आम्हीही करत होतो. नील, बघ ना, हे लग्न करण्यामागे विक्रम आणि भैयासाहेबांचा काय उद्देश आहे माहीत असूनही देवयानी लग्नाला तयार झाली होती. होणारच. प्रेम आहे तिचं विक्रम भाऊजींवर. फक्त प्रेम होतं म्हणून? सांग ना रागिणी, फक्त प्रेम आहे म्हणून ती या लग्नाला तयार झाली का विक्रम म्हणतो तसं बदनामीला घाबरून तिने हा निर्णय घेतलाय? मला नाही वाटत. का नाही वाटत? देवयानी इतकी दुबळी मुलगी नाहीये की ती बदनामीला घाबरून या लग्नाला तयार होईल. तिचं विक्रम भाऊजींवर तेव्हाही खूप प्रेम होतं जेव्हा त्यांना तिला बदनाम करायचं होतं, आणि तिचं आजही त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. जेव्हा विक्रम भाऊजींना खऱ्या प्रेमाचा अर्थ उमजू लागलाय. असं जर का असेल ना रागिणी, तर दोघांपैकी कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायलाच हवा. कुणाला तरी नाही, विक्रम भाऊजींनाच घ्यायला हवा. वाटल्यास तू बोल त्यांच्याशी. तू म्हणतेस ते बरोबर आहे रागिणी. आता आम्हालाच विक्रमशी बोलून यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, आणि तोही लवकरात लवकर. भाऊजी,
कसे आहेत नील भाऊजी? ठीक आहे. आणि रागिणी बहिणी? बहिणी आपल्या घरापासून हॉस्पिटल फार लांब नाही. तुम्ही स्वतः जाऊन त्यांना का नाही भेटत? त्यांनाही बरं वाटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल. भैया साहेबांनी तुम्हाला नीलबहिणीला जाऊन भेटायला मनाई केली, बरोबर? वहिनी, अजून किती दिवस आपण भैया साहेबांचं हे वागणं सहन करणार आहोत? किती दिवस? त्यांचं कर्तृत्व कळल्यानंतर आता स्वतःचे निर्णय आपल्याला स्वतःलाच घ्यायला पाहिजे. आतापर्यंत त्यांचा प्रत्येक शब्द आपण प्रमाण मानत होतो. आम्ही वडील भाऊ म्हणून त्यांना मान देत होतो, पण आता परिस्थिती बदलली आहे. आता आपल्या आयुष्याचा विचार आपल्याला स्वतःलाच करावा लागणार आहे. उद्या आम्ही नीलभैयांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जातोय आणि तुम्हीही आमच्याबरोबर तिथे येत आहे. भाऊजी येणार आहात ना? दादू, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोल. राजच्या प्रकरणामुळे मला सारखे पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी लागते. माहिती आहे, पुढे बोल. राजला ताब्यात घेण्यासाठी वागळे सरांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव मांडलाय आणि त्यासाठी मला राजकडे निघून जावं लागणार. दादू, पोलिसांना मदत करण्यासाठी मी त्यांचा प्रस्ताव स्वीकारलाय. दादू, पोलिसांना मदत करण्यासाठी मी त्यांचा प्रस्ताव स्वीकारलाय. तू माझी परवानगी काढण्यासाठी आली आहेस का तू घेतलेल्या निर्णयावर माझं मत विचारण्यासाठी आली आहेस? दादू, खरं म्हणजे का देवयानीसारखं स्वतःचा निर्णय सांगायला फक्त तू आली आहेस? दादू, तुमच्या परवानगीशिवाय आम्ही कधी कुठला निर्णय घेतलाय का? साक्षी, इथं माणसांच्या बोलण्यात फरक असतो, विचारात फरक असतो, नजरेतही फरक असतो. त्यामुळे इतरांची गॅरंटी लगेच घेऊ नये. जाऊ दे, तू बोल. दादू, ज्याच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला, ज्याच्यामुळे एवढे दिवस तुम्ही आमच्यापासून लांब राहिलात, त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणि त्याच्या अतिरेकी कारवायांना संपवण्यासाठी म्हणून मी राजकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. तू हा निर्णय का घेतलास? कदाचित मी बोललेलं तुम्हाला आवडणार नाही, पण माझं राजवर आजही प्रेम आहे. म्हणूनच त्याच्या अतिरेकी कारवायांना संपवण्याबरोबरच मी त्याला योग्य मार्गावर आणणं माझं कर्तव्य समजते. दादू, दादू दादू राज खरंच वाईट नाहीये. खरं तर केवळ परिस्थितीमुळे तो या गुन्हेगारी जगात ओढला गेलाय. त्याने कुठल्या परिस्थितीत हा मार्ग निवडला हे त्यानं मला त्यावेळेस सांगितलं होतं.
तू राजला सुधारण्याचा प्रयत्न करतेस म्हणून मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो. गुन्ह्याची निंदा करा, गुन्हेगाराची नाही. म्हणजे समाजातून गुन्हेगारीचं उच्चाटन करायचं असेल तर गुन्हेगाराला शिक्षा देण्यापेक्षा हा गुन्हा का घडतो याचा तपास घेतला पाहिजे. आणि हेच तरुण पिढी आणि आतंकवाद या माझ्या पुस्तकात मी लिहिलंय. म्हणजे दादू, तुम्हाला सुद्धा असं वाटतंय ना की राज गुन्हेगार नाहीये म्हणून? असं बोलून त्याच्यावरचा गुन्हा पुसला जाणार नाही साक्षी. हां, तो सुधारू नक्की शकतो. होय साक्षी, त्याच्यातला माणूस अजून जिवंत आहे आणि मी त्याला पाहिलंय. आणि राजचं काय घेऊन बसलीस ग? गुन्हेगार असणारी कितीतरी प्रतिष्ठित माणसं समाजात उजळ माथ्याने वावरतायत, वारस हक्काचा अभिमान बाळगतायत, पण त्यांचा गुन्हेगारी हाच व्यवसाय. सो साक्षी, आय एम प्राऊड ऑफ यू. आज तुझे वडील असते तर त्यांनाही तुझा अभिमान वाटला असता. दादू, थँक्यू दादू. रागिणी, वहिनी, वहिनी, तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्याची भरपाई नाही करू शकणार आम्ही. तुला जे वाईट दिवस भोगायला लागले त्याला रणवीरराजे जबाबदार आहेत याची जाणीव आहे आम्हाला. म्हणूनच आज रणवीरराजेंची पत्नी या नात्यानं माफी मागायला आलोय तुझी. वहिनी प्लीज, एवढ्या वर्षानंतर तुम्हाला भेटल्याचा मला आनंद वाटत असताना तुम्ही स्वतःला अपराधी का समजताय? जे काही झालं त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. ह्यांचा तरी आहे ना. वहिनी, असं समजा की एकमेकांपासून दूर जाणं आणि देवयानीमुळे पुन्हा एकमेकांजवळ येणं आमच्या नशिबातच होतं, म्हणून हे घडलं. बरं, ते जाऊ द्या. तुम्ही कशा आहात? ठीक. नील भाऊजींबद्दल कळलं, तू त्यांच्याजवळ परत आलीयस हेही कळलं. राहवलं नाही म्हणून आलं. कुठे आहेत नील भाऊजी? इथे समोरच्या वॉर्डमध्ये. तुम्ही जाऊन त्यांना भेटा, मी पटकन मेडिकलमध्ये जाऊन येते. नाही वहिनी, तुम्ही दोघी नीलवयांजवळ बसा, आम्ही घेऊन येतो औषध. सर, एक प्रश्न सर. सर एक मिनिट. काय म्हणतो सर? एक मिनिट सर. सर एक मिनिट. सर एक मिनिट प्लीज. सर, आम्हाला त्याची प्रतिक्रिया हवी आहे. कसली प्रतिक्रिया? रणवीर राजेंच्या पराभवाबद्दल.
रणवीर राजनच्या पराभवाचं विश्लेषण ते चांगल्या पद्धतीने करू शकतील, तुम्ही त्यांना का नाही विचार? नाही, पण रणवीर राजनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये टीव्ही सरांनी येऊन जो काही तमाशा केला त्यामुळेच त्यांचा पराभव झाला असंच म्हटलं जातंय. रणवीर राजनच्या पराभवाला ते स्वतः जबाबदार आहेत, हे त्यांच्या कर्माचं फळ आहे. पण लोक असं म्हणतात की रणवीर राजेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये टीव्ही सरांनी तुमच्या आणि देवयानी मॅडमच्या लग्नाला विरोध केला, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. या प्रकरणाचा रणवीर राजनच्या पराभवाशी काही संबंध नाही. बरं, तुमच्या आणि देवयानीच्या लग्नाबद्दल पुढे काय? सॉरी, आम्ही आता याविषयी तुम्हाला काही सांगू शकत नाही, पण वेळ आली की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगू. नील, नील, वहिनी तुम्ही कधी आलात? वहिनी, माफ करा आम्हाला. वहिनी तुम्ही कशाला माफी मागताय? तुमचे भैयासाहेब तुमच्याशी जसे वागले आम्ही काहीच नाही करू शकत त्याबद्दल, म्हणून माफी मागते. वहिनी, वहिनी तुमचे पती आमचे सख्खे भाऊ आहेत आणि भाऊ या नात्याने आम्ही त्यांना जास्त चांगलं ओळखतो. पण त्यांच्या अशा वागण्याबद्दल तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका. मीही त्यांना हेच सांगते. वहिनी, आतापर्यंत तुम्हाला आमची काळजी वाटणं आम्ही समजू शकतो, कारण रागिणी आमच्या बरोबर नव्हती. पण खरं तर आता तुम्ही आम्हाला भाग्यवान म्हटलं पाहिजे. म्हणतात ना, एकमेकांवर मनापासून प्रेम असेल तर परमेश्वरही तुम्हाला दूर करत नाही. मग तिथे ते भैयासाहेब काय करणार? नील भैया, वहिनी खास तुम्हाला भेटायला इथे आल्या. तुम्हाला इथे भेटायला येणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. तुम्हाला भेटायला यायला भैयासाहेबांचा विरोध असून सुद्धा वहिनी तुम्हाला भेटायला इथे आल्या. आम्हाला असं वाटतं की भैयासाहेबांच्या पराभवाची सुरुवात आहे ही. कुठे गेला होतात? गप्प बसू नका, आम्हाला उत्तर हवंय. तुम्ही गप्प बसलात तरी आम्हाला माहिती आहे. तुम्ही त्या रागिणी आणि नीलराजेंना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होतात. का गेला होतात? प्रियदर्शनी, सांगा का गेला होतात? याचा अर्थ तुम्ही नीलराज आणि विक्रमादित्यांना सामील झालाय, त्या लक्षात येत नाहीये. तुम्ही आता आमच्या विरोधात गेलात, अन्यथा आमच्या निर्णयाविरुद्ध घराबाहेर पडायचं तुमचं धाडसच झालं नसतं. आता तुमची सुटका नाही प्रियदर्शनी. आमच्या निर्णयाविरुद्ध जाण्याचं धाडस करणाऱ्याचं काय होतं याची तुम्हाला कल्पना येईलच. आम्हाला असं वाटतं की भैयासाहेबांच्या पराभवाची सुरुवात आहे ही.
आणि वस्तुस्थिती जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांना एक गोष्ट जाणवेल, ते म्हणजे त्यांच्या आजूबाजूला आता कोणी नाहीये.